नमस्कार, द रॅप न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते इंगळकर साहेब आहेत। त्यांच्याशी जाणून घेऊया। आज त्यांनी हिमायतनगर येथे दौरा करून सोशल मीडिया व सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची भेट घेतली। त्याबद्दल त्यांचे काय मत आहे ते जाणून घेऊ। ॲक्च्युली आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या 16च्या 16 तालुक्यांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाची विचारधारा, पक्षाचं नेतृत्व, त्यांचं कार्यकर्तृत्व आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्या सगळ्या पर्यंत ही सगळ्या गोष्टी पोहोचवणं, कार्यकर्त्याचं मन त्या अर्थानं गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत त्या ठिकाणी योगदान देण्याच्या संदर्भामध्ये, विधायक पद्धतीने योगदान देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची मानसिकता तयार करणं, त्याच्या आधारावरती त्यांच्या मदतीनं लोकभावना सुद्धा त्या पद्धतीने जागृत करणं, यासाठी म्हणून आम्हाला पक्ष बांधणी करायची होती। त्यासाठी म्हणून त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, आपल्याला कुठल्या कामाची दिशा मिळावी आणि संघटन मजबूत व्हावं आणि त्याच्या आधारावरती स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंतच्या निवडणुकीमध्ये लोकांचा सहयोग पक्षाला मजबूती करण्यासाठी आणि सत्तेत आणि गाव पातळीपासून देशाच्या पातळीवर सत्ता मिळवण्याच्यासाठी आणि ती लोकांच्यासाठी वापरण्याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। सर, एकंदरीत हा मुद्दा पक्षवाढीचा झाला तरी सध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र येण्याच्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या मुळे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुका या घेण्याच्या संदर्भातले संकेत मिळत आहेत। अजूनही अधिकारिक पद्धतीनं शासनाच्या स्तरावरती त्या ठिकाणी तशा प्रकारचं काही नोटिफिकेशन वगैरे काही निघालेलं नाही, पण सगळ्यांनी अनुमान काढलेले की या निवडणुका घातलेल्या आहेत, होणार आहेत। तेव्हा पूर्वतयारी म्हणून सर्वच पक्ष त्या दृष्टिकोनातून तयारी करतायत, म्हणजे पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नेणे आणि त्याचबरोबर ती निवडणुकीच्यासाठी म्हणून लोकभावना तयार करणे आणि त्या दृष्टिकोनातून धोरणं आखणे किंवा त्या दृष्टिकोनातून अलायन्सेस तयार करणे या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहे। प्रत्येक पार्टी त्या त्या अर्थानं प्रयत्नशील आहेत। त्याच्यामुळे कोणाचं गठबंधन होऊ शकेल, कोणाबरोबर जाता येऊ शकेल, की लोकांना किती रुचेल या संदर्भात त्या आखण्या होताना दिसत आहेत, पण अजूनही काही सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। सर, एकंदरीत तुम्ही गठबंधनाचा विषय घेतला, त्या अनुषंगाने एक प्रश्न की सध्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने शिक्षणामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला ॲड केले आणि त्याचा विरोध राज ठाकरे साहेब करत आहेत। जर भविष्यामध्ये तुमची आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब गट व राज ठाकरे यांची युती होत असेल तर तुम्ही कोणत्या बाजूने असाल, हिंदी बाजू किंवा मराठी? प्रश्न असा आहे की जे नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी मान्य झालेल्या आहेत तर कुठल्याच न्यायिक व्यवस्थेनं किंवा शासन स्तरावरती कुठल्या घेतलेल्या धोरणाच्या अंतर्गत तिसरी हिंदी भाषा ही त्या ठिकाणी कंपल्सरी केली पाहिजे असं काही म्हटलेलं नाही। त्याच्यामुळं जे न्यायिक आहे जे योग्य आहे आणि ते मॅन्डेटरी आहे त्या गोष्टीचा आम्ही स्वीकार करणं शक्य नाही आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक पक्षाला आपापली भूमिका घेण्याचा, मांडण्याचा अधिकार आहे। तेव्हा गठबंधन केव्हा होईल, काय होईल, जर त्या प्रश्नाला आज त्या ठिकाणी उत्तर देत असतात काय तरी सर, एकंदरीत ज्या प्रकारे राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे एकीकडे येण्याची चर्चा आहे, त्याच अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेब हे एकत्रित येऊ शकतील का? या संदर्भामध्ये आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्पष्ट सरीपणा दिली। जी म्हणून पक्ष आणि जी म्हणून नेते भारतीय जनता पार्टीसारख्या धर्मांध आणि जात्यांच्या शक्तीच्या बरोबर ती जाऊ इच्छितात किंवा गेलेले आहेत किंवा सहकारिता केलेली आहे, त्यांच्याबरोबर ते स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा निवडणुकीच्या संबंधानं हा प्रश्न येतो। सर, एक शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था व येणाऱ्या निवडणुका व पक्षाची बांधणी करण्याच्या अनुषंगाने तुम्ही हिमायतनगर हा दौरा केला, तर हिमायतनगर येथील नागरिकांना व येथील तुमच्या कार्यकर्त्यांना काय मेसेज देणार? त्यांना सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आता झालेलं आहे, त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे, त्यांचे विचारसुद्धा ऐकून घेतलेले आहेत, पक्षाच्या संदर्भातल्या त्यांच्या संकल्पना आणि इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भातला होते त्यांचा विचारसुद्धा ऐकून घेतलेला आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्सही आम्ही इथे बघितलेला आहे। त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे, विचारशैलीप्रमाणे इथला नागरिक घडवणे, घटनेला अनुसूचित असल्याप्रमाणे इथला नागरिक घडवणे, त्याच्याप्रती कर्तव्य परायणता कार्यकर्त्याच्या मनात येणे आणि लोकांमध्ये सुद्धा येणे
या संदर्भानं आम्हाला निवडणुकीमध्ये लोकांच्याकडून सहकार्य पाहिजे आणि त्याच्या अनुमतीनं आम्हाला इथली स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी त्या अधिकार पाहिजे. त्या अर्थानं कार्यकर्ते तयार आहेत आणि एक एक कार्यकर्ता या ठिकाणी खूप ताकदीचा आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की इथं सगळ्याच समाजाचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदानं नाचत आहेत आणि त्यांना कॉन्फिडन्स आणि विश्वास आहे की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही पक्षाला सत्ता मिळवून देऊन लोकांची कामं आम्ही विधायक पद्धतीने करत राहू. हा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे की तुमच्या पाठीमागं पक्ष पूर्ण ताकदीनिशी राहणार आहे. धन्यवाद सर. आमच्या दर्यापूर न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन जुबेरसोबत मी शेख मुझम्मिल.